श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे अध्याय वाचन आहे आपण अध्याय वाचन नाही करत आहोत, आपण करतोय भावार्थ वाचन। म्हणजे जे मुख्य अध्याय आहे त्याचं पण आपण वाचन करणार आहे, पण त्याआधी एक आपल्याला गुरुचरित्राची थोडक्यात गुरुचरित्र ग्रंथाची थोडक्यात ओळख म्हणून आपण हे भावार्थ वाचन करत आहोत। तर याने आपल्याला खरं तर थोडक्यात हे माहिती होईल की आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्ये काय काय आहे, आणि त्यानंतर हे सगळं संपल्यानंतर आपण मुख्य अध्याय जे आहे ते वाचन करणार आहोत। तर मी थांबले होते 30व्या अध्यायावरती, आणि चला आता 31व्या अध्यायाला आपण सुरुवात करू। आपला जो 31वा अध्याय आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे पतिव्रतेचा आचार धर्म। जर तुम्हाला आठवत असेल तर लास्ट व्हिडिओमध्ये जे त्या ज्या पतिव्रता होत्या, म्हणजे त्या ज्या ब्राह्मणी होत्या, जे दत्त नावाचे जे ब्राह्मणांचे पुत्र होते, त्यांना ते क्षयरोगाने त्यांचा मृत्यू होतो। तर त्यांची जी पत्नी असते ती गुरूंना, ती जेव्हा रडत असते तेव्हा श्री गुरु त्यांना समजवतात की या आधीचे पण तुमचे जन्म झाले होते, तेव्हा तुम्ही तर तुम्हाला ह्या जन्मात त्यांची आठवण येते का, किंवा त्यांना तुम्ही आठवून रडता का? तर थोडक्यात श्री गुरूंनी त्यांना समजावून सांगितलं होतं, आणि त्यानंतर त्या ज्या ब्राह्मणी होत्या त्यांनी श्री गुरूंना बोललं होतं की आता तुम्हीच माझं मार्गदर्शन करा की मी काय केलं पाहिजे। तर आता आपल्याला ते या अध्यायामध्ये बघायला मिळणार आहे। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक साधूंनी पतींच्या मृत्यूने व्यथित झालेल्या ब्राह्मणींचे सांत्वन केले। त्यानंतर पती हयात असताना व तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मशास्त्रानुसार पुरातन काळापासून चालत आलेले नियम कथन केले। ते जे साधू आहेत त्यांनी ज्यावेळी त्यांनी बोललं की आता तुम्हीच सांगा मला की मी काय केलं पाहिजे, मग साधूंनी त्यांचे सांत्वन केले, आणि पती हयात असताना व पती नसताना स्त्रियांचे आचरण कसे असावे हे त्यांना समजावून सांगितले, नियम कथन केले। तर साध्वी स्कंदपुराणातील काशीखंडात एक पुरातन कथा आहे। महामुनी अगस्ती काशी क्षेत्री राहत होते। लोपामुद्रा या त्यांच्या पत्नी त्या महाज्ञानी व महापवित्र पतिव्रता होत्या। विंध्य पर्वत हा अगस्तींचा शिष्य। एकदा नारदांनी त्यांची भेट घेतली, त्यांच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली, आणि मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभावच पडत नाही असे म्हणाले। ते ऐकून त्यांना राग आला। त्यांनी आपली उंची इतकी वाढवली की सूर्याचा मार्ग चाडला, दक्षिणेस अंधार पडला, त्यामुळे यज्ञ कर्मे बंद पडली, सृष्टीत हाहाकार मांडला। तेव्हा इंद्रादी देवांनी व ऋषींनी ब्रह्माजींना भेट घेऊन उद्भवलेल्या संकटाबद्दल सांगितले। ते म्हणाले, तुम्ही अगस्तींना भेटा, त्यांना त्यांच्या शिष्याचा प्रताप सांगा, त्यांना दक्षिणेस जाण्याची विनंती करा। त्यांना पाहून विंध्य नमस्कार करेल तेव्हा त्यांनी त्याला मी परत येईपर्यंत तू उठून उभा राहू नकोस असे सांगावे। याच उपायाने त्यांची उंची रोखता येईल। ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव बृहस्पती व सर्व ऋषी अगस्त्यांना भेटायला गेले। अगस्त्यांची व लोपामुद्रा यांची स्तुती केली। बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपामुद्रा आचार धर्मात कशा श्रेष्ठ आहेत ते सांगितले, व पुढे म्हणाले, देव हो, मी तुम्हाला पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते सांगतो। पतिव्रतेने पतीलाच परमेश्वर मानून त्याची अखंड सेवा करावी, त्याची अवज्ञा करू नये, त्याला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये, तो जेवल्यावरच आपण जेवावे, तो निजल्यावरच आपण निजावे, त्याला नावाने हाक मारू नये, सकाळी त्याच्या आधी उठावे, सणासमार्जन करावे, स्नानानंतर त्याला नमस्कार करावा, शिवस्वरूप समजून त्याची पूजा करावी, तो घरी असेल तरच शृंगार करावा, तो बाहेरगावी गेलेला असल्यास शृंगार करू नये, तो रागावला तरी आपण रागावू नये, तो बाहेरून येताच त्याला सन्मुख जावे, त्याला काय हवे ते विचारावे, त्याला सांगूनच बाहेर जावे व लवकरच परत यावे, घर स्वच्छ ठेवावे, पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे, व्रते उपवास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्या, लग्न समारंभ यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये, दुश्चित राहू नये। पती
हयात असताना म्हणजे ते जे साधू आहेत ते सांगत आहेत की पतिव्रतांचे आचरण कसे असावे. ज्यांचे पती जिवंत आहेत त्यांनी पतीला विचारल्याशिवाय कोणतंही कार्य करू नये, पतीचा आदर सन्मान करावा, पतीची सेवा करावी. थोडक्यात पती साधारणतः आपण हे सगळंच करत असतो म्हणजे आपण योग्य मार्गावरती चाललेलो आहे. पती जरी चिडलेले असले तरी आपण चिडू नये, हे थोडंसं कठीण आहे पण करायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर हे सगळं मी पण आजच वाचते. पण नॉर्मली सगळ्या स्त्रिया बिचाऱ्या अशाच असतात. कधी कधी परिस्थितीनुसार त्यांचा राग वरती खाली होतो, परंतु सगळ्या स्त्रिया अशाच असतात. प्रत्येक स्त्रीला आपला पती हा प्रियच असतो. घर स्वच्छ ठेवणे, पुन्हा एकदा त्यांना काय हवे नको ते पती कामावरतून आल्यानंतर त्यांना काय हवं आहे काय पाहिजे त्यांची सेवा करावी, ह्या सगळ्या गोष्टी साधारणतः आपण सगळ्याच महिला करत असतो. यासाठी आपल्याला कोणतं म्हणजे विशेष असं काहीच कार्य, आपल्या दररोजचं रुटीनचंच कार्य आहे. पण ते थोडंसं चिडण्याचा जो विषय आहे तो त्याच्यावरती थोडंसं वर्क करायला लागणार आहे आपल्याला. तर हे सगळं अगस्त्य ऋषी यांनी सांगितलं की पतिव्रता स्त्री ज्यांचे पती हयात आहेत त्यांनी आपल्या पतीशी कसे वागावे. तो बाहेरून येताच त्याला सन्मुख जावे, त्याला काय हवे नाही ते विचारावे, त्याला सांगूनच बाहेर जावे, लवकरच परत यावे, घर स्वच्छ ठेवावे, पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे, व्रते उपास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात, लग्न समारंभ यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये. मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओत फक्त इतकंच. पूर्ण अध्याय जर मी वाचला तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज फॉलो करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.